जान्हवी या दोघींच्यामध्ये जोरदार भांडण झालेलं आहे, कारण निक्कीने जान्हवीला कॅप्टन पदाची उमेदवारी ही मिळूनच दिली नाही। त्यासाठी तिने अरबाजला पूर्णपणे मॅनिप्युलेट केलेलं होतं की मला दुसऱ्या फेरीमध्ये आर्या आणि जान्हवी या दोघी बाहेर गेल्याच पाहिजेत आणि धनंजय इकडे जान्हवीला अडवण्याचा प्रयत्न करतो। मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला कोणी ओळखत नव्हतं, तू हिंदीमध्ये काम करत होती म्हणून तू या शो मध्ये आली, असं इथे जान्हवीचं स्पष्ट म्हणणं आहे। तर निक्की देखील म्हणते की कॅप्टन्सी उमेदवारी मिळून दिली नाही ना, म्हणून जान्हवी एवढी फडफडते, म्हणून तिला एवढा राग आलेला आहे। कारण जान्हवीला कॅप्टन बनायचंच होतं। मागच्या वेळेस देखील तिने पूर्ण प्रयत्न केला होता, खरं तिला कॅप्टन बनवून दिलं नाही, सूरजला केलं आणि यावेळेस तर उमेदवारीच दिली नाही। पण जान्हवीने सुद्धा निक्कीला नॉमिनेट केलेलं होतं व्यवस्थित एका निकषानुसार। त्यावेळेस निक्कीने असा कोणताही तमाशा घातला नव्हता, तिने व्यवस्थित सांगितलं की मी तिच्यासोबत बसत देखील नाही, त्यामुळे तिनं मला नॉमिनेट केलं, त्यावर मला काहीच ऑब्जेक्शन नाहीये। पण जान्हवीने इकडे पूर्णपणे तमाशा केलेला आहे। आता संग्रामने जर घरात आल्यावर तिला पाण्यात ढकलून दिलं असतं ना, ज्या संग्रामची ती आता एवढी वावा करते त्या संग्रामबद्दल देखील ती वाईट बोलायला सुरुवात केली असती, पण तिला वाचवलं म्हणून ती संग्रामबद्दल आता चुकीचं बोलत नाही। पण निक्कीने इकडे कॅप्टन पदाची उमेदवारी दिली नाही, तर तिच्यावरती पूर्णपणे ॲग्रेशनने अंगावर गेलेली दिसते आणि इकडे वैभव, अरबाज आणि बाकीचे सदस्य देखील शांत दिसत आहेत। तर तू मला घरातून कशी बाहेर काढते मी पण बघते, असं जान्हवीने निक्कीला ओपन चॅलेंज दिलेलं आहे। मला कॅप्टनची उमेदवारी मिळून इम्युनिटी नको आहे, मला काहीच गरज नाही, असं इकडे जान्हवीचं म्हणणं आहे। तर तुम्हाला काय वाटतं, जान्हवीने बोललेली गोष्ट ही बरोबर आहे की चुकीची हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।